ज्यांच्या घरी कोणी आत्महत्या केली असेल, अपाहिज असेल, ज्यांचे आई वडील नसेल, त्याला फर्स्ट प्रेफरन्स देणार. असं 11 जोडीच्या सामूहिक लग्न करणार, 3,000 लोकांना जेवण देणार, म्हणजे एक एक कपलला 200 पास देणार आहे. आणि ते शिरसाळाच्या हे रोड जे आहे ना, पावणे रोड, ते रोडवरच इथे मंडप करणार आहे. आणि इथे 3,000ला जेवणच्या म्हणतात, म्हणजे 5-6 हजार लोक येणार आहे. आज तुमच्या चॅनलवरून मी अनाऊन्स करतो की दरवर्षी हे होणार आहे. दरवर्षी 11 जोडीचे आम्ही सामूहिक विवाह करणार. आणि जेव्हा करणार तेव्हा ते जोडेला सौगंध घ्यायला हवे की ते हुंडा देणार पण नाही आणि हुंडा घेणार पण नाही. आम्ही सगळे गेले होते, 3-1 हजार लोक होते. एक मोर्चा घेऊन आंबेजोगाई तहसीलदार कडे गेले होते. तेव्हा एक महिलांनी मला थांबवला आणि साईडवर घेऊन गेली आणि खूप रडायला लागली की माझ्याकडे एक दाणा नाही, माझ्याकडे तेल नाही, माझ्याकडे काहीच नाही, मी कसं जगणार तुम्ही सांगा. नंतर त्यांनी साडी असं करून सांगितलं, काही तो टाका त्याच्यामध्ये. आणि बाकी सगळी महिला आली आणि सगळी रडायला लागली. त्यावेळेला तो मी काय बोलू नाही शकलं, थोडा भावूक झाला. पण रात्र मला झोप नाही आली. आपण आलेलो आहोत कृषी कुलमध्ये आपल्यासोबत मयंकजी गांधी सर आहेत. सर, एकंदरीत गेल्या वर्षी तुम्ही म्हणजे याच वर्षी 2025 मध्ये मे महिन्यामध्ये 11 सामूहिक विवाह केले होते. यावर्षी सुद्धा तुमचं ते आयोजन आहे. कसं नियोजन असणार आहे? किती जोडप्यांचं तुम्ही सामूहिक विवाह करणार आहेत आणि एकंदरीत त्यांनी तुमच्याकडे नोंदणी कशी करायची? हे वर्षी पण आम्ही 11 जोडीचं लग्न करणार आहे. आणि आमच्या प्रायोरिटी तसं आहे, प्राथमिकता तशी आहे की ज्यांच्या घरी कोणी आत्महत्या केली असेल, अपाहिज असेल, ज्यांचे आई वडील नसेल, त्याला फर्स्ट प्रेफरन्स देणार. असं 11 जोडीच्या सामूहिक लग्न करणार, 3,000 लोकांना जेवण देणार, म्हणजे एक एक कपलला 200 पास देणार आहे. आणि ते जोडीला जीवनचे सगळे जे कामाची चीज आहे ते सगळं देणार आहे. मंगळसूत्र देईल, सोन्याचे काही बाली वगैरे देणार आहे, सगळे ड्रेस देणार, लेडीजला साडी देणार आणि पलंग देणार, त्याच्यावरती गद्दी देणार, कपाट देणार, घरचे सगळे बर्तन वगैरे देणार. असं करून आम्ही त्याला स्ट्रेंथन करणार की तुम्ही आता तुमच्या घर मांडा. गेल्या वर्षी ज्या प्रकारे अप्राईमध्ये हा कार्यक्रम झाला होता, या वर्षी आता शिरसाळ्यातच होणार आहे असं देखील समजतंय. कसं नियोजन असणार आहे? कुठं हे ठिकाण आहे? नाही, ते शिरसाळाच्या हे रोड जे आहे ना, पावणे रोड, ते रोडवरच इथे मंडप करणार आहे. आणि इथे 3,000ला जेवणच्या म्हणतात, म्हणजे 5-6 हजार लोक येणार आहे. आणि त्यांच्या पंडितला घेऊन परफेक्ट त्यांची लग्न वगैरे करणार. आणि ते काय म्हणतात, मेहर म्हणतात का, तसं मेहर आम्ही देणार आहे. सामूहिक विवाह सोहळ्याला खास करून मुख्य उपस्थित कोण कोण असणार आहे? प्रमुख पाहुणे या ठिकाणचे कोण कोण असणार? असं प्रमुख पाहुणे ते काही इंडस्ट्रियलिस्ट येणार, पण त्याच्या काय प्रमुख पाहुणे नाही, इथले शेतकरीच प्रमुख पाहुणे आहे सगळे. असं बाहेरून कोण मोठे माणूस आला हे सगळं मला आवडत नाही. सगळे आपले शेतकरी, आपल्याच लोक, त्यालाच आपल्याला स्वागत करायचं, त्याची सेवा करायची, हाच आपला उद्देश आहे. एक दिवसीय सामूहिक सोहळा असणार आहे किंवा असं 2 दिवसात असणार? नाही, 1 दिवस असेल. आणि आज तुमच्या चॅनलवरून मी अनाऊन्स करतो की दरवर्षी हे होणार आहे. दरवर्षी 11 जोडीचे आम्ही सामूहिक विवाह करणार. आणि जेव्हा करणार तेव्हा ते जोडेला सौगंध घ्यायला हवे की ते हुंडा देणार पण नाही आणि हुंडा घेणार पण नाही. सध्या जी मराठवाड्यामध्ये परिस्थिती हुंडाची असते, त्यामध्ये आता तुम्ही यामध्ये सुद्धा त्यांना शपथ घेऊन हुंडाबंदी करायला लावणार आहेत. आता यामध्ये काही जण आता समजा रजिस्ट्रेशन कसं करणार आहे तुमच्याकडे? तुम्ही सांगितलं की प्रायोरिटी दिलेली आहे, त्याच्यात आत्महत्याग्रस्त असतील, अतिवृष्टीग्रस्त असतील. एकंदरीत आपल्याकडे आतापर्यंत काही रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि त्याची डेडलाईन काय असणार? 15 जानेवारी पर्यंत रजिस्ट्रेशन होणार आहे. अजूनपर्यंत 7 की 8 जोडीचे आलेलं आहे. आम्हाला असं वाटतात की 20-25 जोडीचे आला, त्याच्यामध्ये आम्ही छाटणी करू आणि जे गोरगरीब आहे, ज्याला खूप मदतची गरज आहे, त्यांच्या सिलेक्ट करू. अतिवृष्टीनंतर तुम्ही सुद्धा लोकांच्या घराची चूल पेटवलेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर तब्बल 3 ते 4 कोटीचा किराणा तुम्ही वाटप केलेला आहे. त्या लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून त्यांनी तुम्हाला आशीर्वाद तर दिले, पण काय समाधान लाभलं त्या किट वाटपासून? नाही, काय समाधानचा प्रश्न नाही. हा देवचा काम आहे, सगळं देवच करतो. आम्ही तो फक्त पोस्टमॅन आहे, इथून आणून दुसऱ्याला देत आहे. तो फक्त ते आहे की असा वेळात देवनी आम्हाला चान्स भेटला सेवा करायच्या, बस तेच कृपा आहे. प्रेरणा कुठून म्हणजे कशी मिळाली की किराणा किट द्यायला पाहिजेत आणि
काय तो क्षण होता की सुरुवातीला ज्यावेळेस एक महिला तुम्ही वेळोवेळी सांगतात की तुम्ही तहसीलमध्ये गेलात आणि एक महिलाने तुम्हाला अडवलं, काय तो त्यावेळेसचा क्षण होता? नाही, आम्ही सगळे गेले होते, 1,000 लोक होते. एक मोर्चा घेऊन आंबेजोगाई तहसीलदार कडे गेले होते. तेव्हा एक महिलाने मला थांबवला आणि साईडवर घेऊन गेली आणि खूप रडायला लागली की माझ्याकडे एक दाणा नाही, माझ्याकडे तेल नाही, माझ्याकडे काहीच नाही, मी कसं जगणार तुम्ही सांगा. नंतर त्यांनी साडी असं करून सांगितलं, काही तो टाका त्याच्यामध्ये. आणि बाकी सगळी महिला आली आणि सगळी रडायला लागली. त्यावेळेला तो मी काय बोलू नाही शकलं, थोडा भावुक झाला. पण रात्र मला झोप नाही आली. नंतर मी माझे जे मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट फ्रेंडला फोन केला, मला मी पण जोली टाकतो, काही टाका त्याच्यामध्ये. तो कोणी 50 लाख, कोणी 20 लाख असे करून खूप पैसे आले. आणि तसं वाटलं की सगळ्यांना समोरच दशेरा आहे, समोरच दिवाळी आहे, सगळ्यांचा चुला बंद राहणार, कसं जगणार. तर आम्ही असं किट तयार केली की 2 महिन्याच्या राशन करून घेऊ. तो 55 किलोचा होता, 22 आयटम होती. आणि आम्ही गावागाव फिरले आणि सरपंचला लिस्ट मागितली की कोण आहे ज्याला अतिवृष्टीचं नुकसान झालंय, कोण गोरगरीब आहे, कोणाला आत्महत्या झालेली आहे, कोणाला हे तकलीफ आहे. तसा एक लिस्ट बनवा. कोणी 100चा, कोणी 150चा, कोणी 200चा असं लिस्ट दिला. आणि एक 40 गावामध्ये आम्ही हे राशन 6,200 लोकांना दिलं. मध्यंतरी एक परचुंडी गावच्या मलनाथपूर परचुंडी गावामध्ये महावितरणच्या गलथान कारभारामुळे एका शेतकऱ्यांच्या घरात असलेला कापूसच नव्हता, त्याचा संसार उपयोगी सर्व काही जळून खाक झालं होतं. त्याच्या अंगावरचे कपडे सोडलं तर त्या ठिकाणी काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. अक्षरशः देव्हाऱ्यातला देव सुद्धा जळून खाक झाला होता. त्या ठिकाणी तुम्ही पुढाकार घेत सुरुवातीला त्या ठिकाणी किराणा किट आणि त्यांना मदत केलेली. काय तुम्ही त्यानंतर त्यांना मदत केली, कसं काय एकंदरीत त्यांचं काही? नाही, काय मदत केली हे काय प्रसिद्धीचा मुद्दा नाही, ते मी नाही काय सांगणार. आम्ही 2 किट दिली आणि काही मदत केली जेवढं झालं तेवढं. नक्कीच. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचा हे जे सामूहिक विवाह सोहळा आहे फेब्रुवारीमध्ये, त्याच्यासाठी काय आवाहन करणार आहात तुम्ही अजून रजिस्ट्रेशनसाठी, नोंदणीसाठी? नाही, सगळे गावाला, सगळे जोडीला मी तुमचे एक सामूहिक लग्न करायचे असेल तर इथे रजिस्ट्रेशन करून घ्या. तुमची परिस्थिती वगैरे सगळं समजून आम्ही 11 जोडीला निवडणार आणि त्याला सगळंच करून आम्ही लग्न करून देणार. नक्कीच. तुम्ही पाहू शकतात यावर्षी 2025 मध्ये मे महिन्यामध्ये जसं सामूहिक विवाह सोहळा कृषी कुलच्या माध्यमातून मयंकजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला होता, त्याच माध्यमातून आता 2026 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि हा सामूहिक विवाह सोहळा याच वर्षी नव्हे तर प्रत्येक वर्षी सुद्धा करणार असल्याची त्यांनी घोषणा केलेली. त्यामध्ये सर्वांनी नोंदणी करावी. ज्यामध्ये काही निकष आहेत त्या निकषाच्या आधारे त्यांची पूर्तता करून त्या जोडप्यांचं या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा होणार आहे. कॅमेरामॅन सह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, कृषी कुल, शिरसाळा, बीड.